लातूरच्या औसा हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकरी अद्यापही थांबून आहेत। सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत संपूनही शेतकरी खरेदी केंद्रावर तिथे थांबून आहेत। पोर्टल सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून आता मागणी होतीये। रात्री 12 वाजेपर्यंत पोर्टल बंद झाल्याने शेतकरी ताटकळले होते। या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। शेतकऱ्यांकडून या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते। खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांची गर्दी आहे। सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत संपूनही शेतकरी या ठिकाणी खरेदी केंद्राबाहेर गर्दी करताना पाहायला मिळतात। लातूरच्या औसा हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकरी अद्यापही थांबून आहेत। पोर्टल बंद करण्यात आलेला आहे। पोर्टल सुरू करण्यासाठी आता मागणी केली जाते। रात्री 12 वाजेनंतर पोर्टल बंद झाल्याने शेतकरी ताटकळलेत। आता पुन्हा एकदा हे पोर्टल सुरू करण्यासाठी शेतकरी मागणी करताना पाहायला मिळतात। लातूरच्या औसा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी झालेली आहे। तर सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होतीये। पोर्टल सुरू करण्याची आता शेतकऱ्यांकडून मागणी होते आहे। रात्री 12 वाजेनंतर पोर्टल हे बंद झाल्याने शेतकरी ताटकळत या ठिकाणी उभे आहेत। रात्रीपासूनच या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी या केंद्राबाहेर पाहायला मिळते। शेतकऱ्यांच्या गाड्यांच्या वाहनांच्या या ठिकाणी रांगाच लागलेल्या पाहायला मिळतात। सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्यासाठी शेतकरी आक्रमक आहेत, मागणी करताना पाहायला मिळतात। सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत संपूनही शेतकरी या ठिकाणी ताटकळले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।